SIR मध्ये मतदारांच्या वस्त्यांमध्ये जाऊन त्यांचं मॅपिंग सुरू आहे. आम्ही हे पाहिलं, अनुभव केला की मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर कागदपत्र गोळा करतात. आपण बघितलं देवेंद्र फडणवीस मुंबई महापालिकेतील 87,347 बोगस जन्म प्रमाणपत्रासाठी SIT रचित केली. SIR ची प्रक्रिया कशी होणार आहे, त्याच्यात BLA 2चा काय रोल असेल, पक्ष म्हणून आपण काही दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. त्या संदर्भात काही सूचना, मार्गदर्शन आम्हाला करण्यात आलं की जी नवीन मतदार यादी होईल त्याच्यामध्ये बोगस नावं, बांगलादेशी, रोहिंग्या ही सगळी नावं वगळण्यात येईल. डेटा जो आहे त्याप्रमाणे सर्वात जास्त वोटर जिथे डिलीट झाले त्या 5 मतदारसंघामध्ये TMCचा कॅन्डिडेटच विजयी झाला आहे. आणि म्हणून ममता बॅनर्जी जे बोलतात आहे की SIR मध्ये त्यांचं नुकसान झालंय, हे खोटं आहे. हे तुम्ही हरता. तिथे पहिलं EVM चोरी व्हायची आणि आता नवीन मुद्दा मिळालाय SIR. संपूर्ण देशामध्ये जनजागृती आणि अनेक राज्यांमध्ये SIR यशस्वीरित्या पार पाडण्यात आलं. ज्या राज्यातला व्यक्ती दुसऱ्या राज्यात कामासाठी जातो अशा दोन्ही वेळेला ज्यांची नावं दुबार मतदार म्हणून त्यांची नावं होती ती वगळण्यात आली. संघटन महामंत्री शिवप्रकाशजींनी देखील चांगलं मार्गदर्शन केलं. या संपूर्ण योजनेमध्ये SIR मध्ये जे पुढाकाराने भाग घेणारे माजी खासदार किरीट सोमय्याजी यांचं देखील मार्गदर्शन लाभलं. आज महाराष्ट्राचा SIR संबंधात मेळावा झाला. पश्चिम बंगालच्या भाजपच्या कार्यकर्त्यांना या विजयाचं श्रेय दिलं पाहिजे. कारण की जे बोगस मतदार, बांगलादेशी मतदार असे 90 लाख ऑब्जेक्शन तिथल्या भाजप कार्यकर्त्यांनी SIR दरम्यान घेतलं. त्यात 64 लाख हे निवडणूक आयोगाने मान्य केली आणि ही नावं मतदार यादीतून वगळली. आज आम्ही महाराष्ट्र भाजपच्या कार्यकर्त्यांना हेच प्रबोधन केलं आहे की महाराष्ट्रात पण जवळजवळ 50 लाख अशा प्रकाराचे बोगस जन्म प्रमाणपत्र, बोगस मतदार आहेत. या SIRच्या दरम्यान या 50 लाख लोकांवर भाजपचे कार्यकर्ते ऑब्जेक्शन घेणार आणि नंतर विश्वास आहे की निवडणूक आयोग या सगळ्यांकडे बोगस जन्म प्रमाणपत्र पुरावे असल्यामुळे त्यांना पण पुन्हा बांगलादेश पाठवलं. आम्ही हे पाहिलं, अनुभव केला की मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर बोगस कागदपत्र गोळा करतात. आपण बघितलं देवेंद्र फडणवीस मुंबई महापालिकेतील 87,347 बोगस जन्म प्रमाणपत्रासाठी SIT रचित केली. याचा कारण SIR आहे. आता SIRच्या दुसऱ्या टप्प्यात 22 राज्यांमध्ये SIR होणार आहे. महाराष्ट्रात 2 महिन्यापूर्वी आम्ही भाजपच्या कार्यकर्त्यांना ट्रेनिंग दिली. आता प्री SIRचं काम सुरू झालेलं आहे. मतदारांचा संपर्क करून त्यांचं मॅचिंग करणं. आपल्यासोबत आहेत भाजपचे आमदार संजयजी उपाध्याय. यांच्याकडून जाणून घेऊया आजच्या एकंदर SIR संदर्भातील भाजपच्या महत्वपूर्ण बैठकीबद्दल. सर्वप्रथम MTB मुंबईमध्ये आपलं सहर्ष स्वागत. काय सांगाल, आज महत्वपूर्ण बैठक झाली? आज भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील सर्व आमदार, जिल्हाध्यक्ष यांची महत्वाची बैठक संपन्न झाली. SIR ची प्रक्रिया कशी होणार आहे, त्याच्यात BLA 2चा काय रोल असेल, पक्ष म्हणून आपण काही दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. त्या संदर्भात काही सूचना, मार्गदर्शन आम्हाला करण्यात आलं. ज्या दिवशी SIR ची प्रक्रिया सुरू होईल तेव्हा घरोघरी BLO बरोबर जाऊन आमचे BLA 2 हे काम करतील आणि मुंबईत कुठलाही बोगस वोटर राहणार नाही याकरिता आम्ही काम करू. बोगस मतदार असतील किंवा घुसखोर आणि बांगलादेशी मतदार, या संदर्भात या गोष्टीमुळे नक्कीच बदल घडेल असं वाटतं. SIR म्हणजे वोटर व्हेरिफिकेशन आणि यामुळे ओव्हरऑल प्रक्रियेमध्ये ज्यांना पुरावा सादर करता येणार नाही
त्यांची नावं यादीतून वगळण्यात येईल. 2002 नंतर आत्ता ही नवीन यादी बनण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि म्हणून घरी घरी प्रवास करून सरकारचे BLO हे वोटर्सना व्हेरीफाय करणार आहे त्यांचं 2002च्या यादीत नाव आहे की नाही, त्यांचं नाव नसेल तर त्यांचं आई वडिलांचं नाव आहे का, हे सगळं सत्यापित झाल्यानंतर ॲक्च्युअल वोटर लिस्ट फायनल होईल. आणि म्हणून विश्वास आहे की जी नवीन मतदार यादी होईल त्याच्यामध्ये बोगस नावं, बांगलादेशी, रोहिंग्या ही सगळी नावं वगळण्यात येईल. पश्चिम बंगालमध्ये जी भाजपला ऐतिहासिक विजय प्राप्त झाला त्यानंतर ममता बॅनर्जी असतील किंवा संजय राऊत असतील यांनी या SIR सारख्या मोहिमेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले, त्यांना काय उत्तर द्या? मी असं म्हणेन पश्चिम बंगालमध्ये जी भाजपची विजय झाली आहे त्याच्यामध्ये अनेक वर्षापासून सैकडो कार्यकर्त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. अनेक महिलांवर अत्याचार झाले तरी सुद्धा न घाबरता त्या लोकांनी पक्षाचं काम केलं. आमचं केंद्रीय नेतृत्व असेल, आमचं बूथ प्रमुख असेल, आमचा सामान्य कार्यकर्ता असेल, तो जिद्दीने आपल्या बूथवर उभा राहिला. लोकांचा विश्वास त्यांनी संपादित केला आणि इतक्या वर्षाच्या संघर्षानंतर ज्या भूमीवरती डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा जन्म झालाय तिथे भाजपला विजय पताका फडकवण्यात यश मिळालं आहे. आणि म्हणून फक्त SIR नव्हे तर डेटा जो आहे त्याप्रमाणे सर्वात जास्त वोटर जिथे डिलीट झाले त्या 5 मतदारसंघामध्ये TMCचा कॅन्डिडेटच विजयी झाला आहे. आणि म्हणून ममता बॅनर्जी जे बोलतात आहे की SIR मध्ये त्यांचं नुकसान झालंय हे खोटं आहे. निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शी असते. लोकांना आपलं मत कोणाला द्यायचं हे त्यांचा अधिकार आहे. आणि जर पश्चिम बंगालमध्ये ही प्रक्रिया खोटी असेल मग केरळमध्ये काय आणि तमिळनाडूमध्ये काय? जिथे तुम्ही जिंकता तिथे लोकशाहीचा विजय आणि जिथे तुम्ही हरता तिथे पहिलं EVM चोरी व्हायची आणि आता नवीन मुद्दा मिळालाय SIR. तर ममताने स्वीकार केलं पाहिजे की जनतेनं तिचा पराभव केलाय, जनतेचं मोहभंग झालं होतं. पण आता मुख्यमंत्री पदावरून मी राजीनामा देणार नाही असं त्यांचं जे वाक्य आहे हे त्याचप्रमाणे आहे जसं गल्लीमध्ये क्रिकेट खेळताना ज्याची बॅट असतो तो हरल्यानंतर बॅट घेऊन पळतो की आता मी कोणालाच खेळायला देणार नाही. तर ममता बॅनर्जी त्याचप्रमाणे वागत आहे की मी आता मुख्यमंत्री नाही तर मी राजीनामा देणार नाही, मी कोणाला खुर्चीवर बसू देणार नाही. हे फार हास्यास्पद आहे. अशा जबाबदार नेत्यांनी असं वागणं हे त्यांची पॉलिटिकल इमॅच्युरिटी दाखवत आहे आणि त्यामुळे जगभरात त्यांचं हसू होत आहे. आपल्यासोबत आहे भारतीय जनता पार्टी मुंबईचे महामंत्री राजेशजी शिरवडकर. आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने SIR संदर्भात जी बैठक आयोजित केली होती, कार्यशाळा आयोजित केली होती, त्याविषयी जाणून घेऊया त्यांच्याकडून. सर्वप्रथम MTB मुंबईमध्ये आपलं सहर्ष स्वागत. काय सांगाल आजच्या या एकंदर बैठकीबद्दल? आपल्याला माहिती आहे SIR संदर्भात संपूर्ण देशामध्ये जनजागृती आणि अनेक राज्यांमध्ये SIR यशस्वीरित्या पार पाडण्यात आलं. मग BLO असतील, BLA1, BLA2 आपल्या संघटनेच्या माध्यमातून जे कार्यकर्ते लागले होते त्यांनी पश्चिम बंगालचा जर आपण निर्णय पाहिला असेल तर त्यावेळेला जे दुबार मतदार होते किंवा जे मृत झालेले आहेत त्यांचं नाव त्या यादीतून डिलीट करण्याचं होतं. आणि 2 ठिकाणी ज्या राज्यातला व्यक्ती दुसऱ्या राज्यात कामासाठी जातो अशा दोन्ही वेळेला ज्यांची नावं दुबार मतदार म्हणून त्यांची नावं होती ती वगळण्यात आली. आणि हे सगळं महाराष्ट्रामध्ये यशस्वीरित्या त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रातून जे आमचे BLA1 आणि BLA2 आणि त्यासाठी दिलेले प्रभारी प्रत्येक विधानसभेमध्ये अशा सगळ्यांची एक बैठक घेण्यात आली. सगळ्यांची उपस्थिती 100% उपस्थिती आज या बैठकीला होती. आणि माननीय राष्ट्रीय संघटन महामंत्री शिवप्रकाशजींनी देखील चांगलं मार्गदर्शन केलं. या संपूर्ण योजनेमध्ये SIR मध्ये जे पुढाकाराने भाग घेणारे माजी खासदार किरीट सोमय्याजी यांचं देखील मार्गदर्शन लाभलं. आणि माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांनी संपूर्ण या SIR संदर्भातल्या काही त्रुटी असतील, काही कोणाला सांगायचं असेल
किंवा सूचना असतील, याच्यासाठी संपूर्ण बैठकीमध्ये कार्यकर्त्यांच्या सूचना देखील जाणून घेतल्या आणि जी एजन्सीची जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडनं एक PPT आम्हाला दाखवण्यात आली आणि त्या PPTच्या माध्यमातून कशा प्रकारे आपल्याला ह्या संपूर्ण SIR मध्ये आपल्याला काम करायचं आहे, या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देण्याचं काम केलं. काही ठिकाणी BLO परस्पर जात आहेत, परंतु आपले BLA 1 आणि BLA 2 यांचा समन्वय साधण्याचं काम काही ठिकाणी कमी आहे. तर ते यापुढे तसं होऊ नये आणि प्रत्येक कार्यकर्त्यांनी की समर्पित भावनाने आपल्याला हे करायचं आहे, राष्ट्रासाठी करायचं आहे, कोणा पार्टीसाठी नाही किंवा व्यक्तीसाठी नाही, तर हे राष्ट्र सुरक्षित कसं राहील आणि ह्या पुढील निवडणुका पारदर्शकतेने कशा निवडणुका घेतल्या जातील आणि त्याचा फायदा नक्कीच निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाला देखील होईल. अशा हे सगळं आजचं हे प्रेझेंटेशन होतं आणि कार्यकर्त्यांना सूचना होत्या. धन्यवाद सर.